स्वतःच्या मर्जीने बदलणारी ऑफिसर आहे ती. त्यांच्यावर जर कुणाचा दडपण असेल तरी त्या आपल्याला का कळू देणार आहेत ते? पण यावेळेस नाही. यावेळेस मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. कारण या सगळ्यामध्ये आपल्या कुटुंबाला सुद्धा खूप गोष्टी भोगाव्या लागतायत. यावेळेस मी शांत बसणार नाही. तारिणी, काकू, तुम्ही महत्वाचं बोलत होतात का? नाही, असं काही नाहीये. मला कळलंय, तुम्ही आता शांत बसू शकत नाही. युवराज आल्यावर जे काही बोलला त्यामुळे राग येणं तर स्वाभाविक आहे. पण मी एक सांगू का, तुम्ही तरी आता डोकं शांत ठेवा. तो जेलमधून आलाय, काय डोक्यात घेऊन आला असेल कुणास ठाऊक. सो तुम्ही आता धीराने घ्या आणि त्याच्या बोलण्याचा फार विचार नका करू. काकू बरोबर बोलताय, आपण शांत राहूया. तारिणी, तुला वहिनी बोलवतायत. का? काळजी करू नकोस, काही आता चुकीचं होणार नाही. उलट त्या खूप आनंदात आहेत. खुश असतीलच ना, त्यांचा मुलगा परत आलाय. पण हिच्यावरचा राग जराही कमी होणार नाही. आपण शांत राहूयात असं ठरलं ना? मी बघते. चला काकू. वहिनी, तारिणी आली आहे. काकू, हे बघ, युवराज इतके दिवसानंतर जेलमधून परत आलाय. हा, त्याची तिकडे खाण्यापिण्याची खूप आवाळ झाली. आता तो परत आलाय निर्दोष सुटून, तेव्हा त्याच्या खाण्यापिण्याची सगळी काळजी आपल्याला घ्यायला हवी. आणि या घरची मोठी सून म्हणून हे तुझं कर्तव्य. चालेल ना. तुम्ही मला सांगा कुठल्या कुठल्या भाज्या बनवायच्या, त्याही मी बनवते. नुसत्या भाज्या नाहीत, इतक्या दिवसांनी घरातलं महत्वाचं माणूस परत आलंय, त्याच्यामुळे आज सगळा बेत युवराजच्या आवडीचा करायचा आहे. आणि नुसत्या भाज्या नाही, त्याला सलाड, सूप्स, डेझर्ट सगळं आवडतं. सगळं लिहिलंय मी. हा, हे सगळं करायचंय. हो, चालेल. कुठे चालली? माझं बोलणं अजून संपलं नाहीये. हे झालं की युवराजची बेडरूम साफ करून घ्यायची. अगं, इतके दिवस जेलमध्ये होता, त्याला नीट झोप लागली नाही, माहितीये का? कोपरा साफ झाला पाहिजे. हा, चालेल. चल, तू स्वयंपाकाचं बघ. कुठे? तिला मदत करायला. एवढं सगळं ती एकटी कशी करेल ना? माझ्या मुलाच्या विरोधात स्टेटमेंट देणं जमलं की तिला एकटीने. मग हे न जमायला काय? आणि माझ्या युवराजने जे काही सहन केले ते कोणामुळे? तिच्यामुळे ना. मग त्याची भरपाई सुद्धा हीच करणार, एकटी. माझ्या मुलाला निर्दोष सोडलंय पुराव्याअभावी. कळलंय ना तुला? त्याला खूप सहन करावं लागलंय. त्याचं नाव बदनाम झालं, तिकडे त्याला शिक्षा झाली, जेलमध्ये मारलं. हे सगळं कोणामुळे झालंय? तुझ्या स्टेटमेंटमुळे. माझ्या मुलाची काडीची ही चूक नसताना त्याने सगळं सहन केलंय फक्त तुझ्यामुळे. आणि आता तो घरी आलाय तर त्याला बरं वाटावं म्हणून ज्या काही गोष्टी करायला लागणार आहेत त्या सगळ्या तू करायच्यास, एकटीने. या घराची मोठी सून होण्याचा मान मिळवलाय. हा, मग जबाबदाऱ्या येतात त्याही पार पाडाव्या लागतील, एकटीने, कोणाचीही मदत न घेता. कळलं? काकू, तुम्ही काळजी करू नका. मी सगळं व्यवस्थित करीन. मी आत्ता लगेच तयारीला लागते. आलेच. तारिणी, तू स्वयंपाकाचं बघ. मी त्याची रूम आवरायला घेते. का? मी करेन सगळं. तुम्ही असू दे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. का किती काय काय करशील, किती कष्ट. किती गोड आहे तो काकू. आणि आपल्या घरच्या माणसांसाठी करण्यात कसले आलेत कष्ट. उलट आज सगळेजण एकत्र बसून जेवतील, मस्त गप्पा मारतील, हसतील. ह्याच्यातच मला आनंद आहे. तारिणी, जेव्हा तुला या घराबद्दल असं बोलताना ऐकते ना, मनापासून बरं वाटतं. या घराने जरी तुला आपलंसं मानलं नसलं तरी या घराला घर पण तुझ्याचमुळे आहे. आणि गोडवा तुमच्यामुळे आहे, माझ्या गोड गोड काकू. माझी गोडगोड सून. आलेच. पद्मिनी ताई, अहो पद्मिनी ताई, तुम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं. बरं, तुम्हाला सांगते, तुम्ही
पद्मिनीताई खरंच थँक्यू हो तुमच्यामुळे युवराजराव घरी परत आले हो. हा, मला कळलंय सगळं तुम्ही काय केलंय ते. काय कळलंय? जेजेंसोबत काय केलं तुम्ही? काय जेजेंसोबत? अहो त्या दिवशी नाही का तुम्ही माझ्या समोर फोन केला जेजेला आणि कसलं खडसावलं तो भारी एकदम. बोलूच दिलं नाही तिला. हा 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 ते आणि पोलीस स्टेशनला एवढ्या फेऱ्या मारल्यात, इतके प्रयत्न केले तुम्ही. खरंच तुमच्या प्रयत्नांमुळे ना युवराजराव आज घरी परत आले. थँक्यू. खरंच माझी निशी एवढी खुश आहे ना. युवराजराव नव्हते ना तेव्हा अशी सुकली होती ओपोर, पण आता बघा आता कशी गुलाबासारखी टवटवीत झाली माझी पोरगी. मी खूप खुश झाले खरंच. तुम्ही खुश आहात ना? छान. माझा युवराज घरी परत आला, जावई बापू आले हो. मग आता तुमचं काम झालं. म्हणजे मुलीची काळजी घ्यायला थांबला होतात ना इथे. हा, मग आता तुम्ही तुमच्या घरी परत जायचं. अहो पद्मिनीताई, अहो तुम्हाला कळत नाहीये. अहो साधी फांदी तुटली म्हणजे प्रॉब्लेम संपला असं नाहीये. तुम्हाला ते तारिणी आणि केदार माहिती नाहीये. मी चांगलं ओळखून आहे त्यांना. अहो डिवचलेल्या सापापासून जास्त धोका असतो पद्मिनीताई. ते काही नाही. माझ्या निशीच्या बाबतीत मी ही रिस्क घेणार नाही. तिचा संसार ना असा चांगला मार्गी लागेपर्यंत मी काय इथून जात नसते. रेखा आहे ना, सगळं छान करणार मी. अम्मा, अरे हे कुठे गेली? अभ्यास करत होती ना आता. बाबा हा, हे घ्या, तुमच्यासाठी चहाच करत होते, घ्या. बरं मी सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. थोडी भांडी घासायचे, धुणं धुवायचंय आणि घर आवरायचंय. ते मी नंतर करते. ए नमा नमा नमा, हा इकडे. काय झालं? अरे बाप रे, बरे आहात ना? आज तुझ्याकडे बघून मला तारिणीची आठवण झाली. अगं तुला खूप अभ्यास असतो ना, एवढी धावपळ करत जाऊ नकोस ग तू. ओ बाबा, कामाचा कसला आलाय त्रास? अजिबात दगदग होत नाहीये माझी आणि अभ्यास होतोय मॅनेज. मला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आलंय. कशाचं? बाबा, आपली तोफ गेली ना खांडेकरांकडे. अम्मा, आईला असं म्हणतात? सॉरी अगं तोफ काय, रणगाडा म्हण. बाबा, तुम्ही माझ्या आईला रणगाडा म्हणताय? थांबा, तिला फोन करून सांगते तुम्ही काय बोललात ते. सांग 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 सांग, फोन करून सांग तिला. हा, आणि सांगताना विचार परत कधी येणार असते. अच्छा, म्हणून सांगताय का? बरं. काय ग, बोल. कुठे आहेस तू? अगं इथे निशीच्या घरी आहे. अच्छा, युवराज जिजूंचं काय झालं ग? निर्दोष सुटले, घरी आलेत ते. आणि काय ग, तुला काय फक्त एकच मुलगी आहे? तुला दुसऱ्या मुलीची काळजी नाहीये? तू काय यार, ये ना लवकर घरी, मला आठवण येते तुझी. अगं बाई, अचानक कशी काय ग एवढी आठवण यायला लागली तुला माझी? बाबा आहेत ना बाजूला, हा, त्यांनी सांगितलंय ना मुद्दाम फोन करायला तुला. अगं नाही, असं काय करतेस? ते काळजीपोटी विचारतात ना. बाबांना सांग काळजी करू नका, लेकीच्या घरात अगदी मजेत आहे मी. अगं आई, जिजू आलेत ना परत घरी, मग तू पण ये ना आपल्या घरी परत. आणि सुमी आजी उद्या येईल ना पंढरपूर वरून घरी. तू इथे दिसली नाहीस ना तर मला 1000 प्रश्न विचारेल ती. मग तू उत्तर दे तिला, मी काही बोलणार नाहीये. त्या 1000 प्रश्न विचारतील म्हणून माझ्या लेकीला सोडून येऊ का मी? माझ्या लेकीचा संसार जोपर्यंत सुरळीत मार्गी लागत नाही ना तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. तोपर्यंत तू घर नीट सांभाळा ना मा. हा, ठेव फोन.